गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष नवेद मुश्रीफ यांचा आज जंगी सत्कार गडिंग्लज येथे संपन्न झालेला आहे। नवेद मुश्रीफ आहेत आपल्या सोबत। गडिंग्लजकरांच्या वतीने कौली कडगाव गिजोने मतदारसंघाच्या वतीने जंगी सत्कार झालाय। कसं वाटतंय चेअरमन झाल्यानंतर आज हा सत्कार संपन्न होतोय? खरं तर मी आज चेअरमन झाल्यानंतर प्रथमच गडिंग्लज शहरामध्ये या ठिकाणी आलो आणि तमाम गडिंग्लज शहरातील आणि कडगाव कोलगे भागातील आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी जो सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता हा अभूतपूर्व असा सत्कार होता। कारण की आज मला पण माहित नव्हतं फादर्स डे आहे, त्याचं औचित्य साधून गुंडू पाटील असतील, महेश सलवागे असतील आणि आमचे गडिंग्लज शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, हिने जो सत्काराचं या ठिकाणी आयोजन केलं ते भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी होतं। मला वाटतं लग्नानंतरची दुसरी मिरवणूक आज निघाली असेल, JCBतून फुलं टाकून एक चांगला सत्काराचं या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल आणि तमाम गडिंग्लज वासियांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। सर्वात तरुण अध्यक्ष मिळालाय गोकुळला, आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे। ती फार मोठी जबाबदारी आहे, कारण की मला पण अनपेक्षित होतं। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी ठरवलं की नवीन चेहरा द्यायचा आणि तो मुश्रीफ साहेबांच्या रूपानं या कोल्हापूर जिल्ह्याला द्यायचा असं सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळींनी ठरवलं आणि तिचेच एक भाग म्हणून मला या ठिकाणी चेअरमन करण्यात आलं की मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली आहे की निश्चितपणे गोकुळ दूध संघ हा पुढे न्यायचा। राज्य आता महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरला आहे, तो देशामध्ये आपल्याला 1 नंबरला कसा नेता येईल की माझा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न असतात। गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी फार बदललेल्या दिसते। पर्यायानं महायुतीचा चेअरमन केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी आपलं नाव सुचवलेलं आहे, तुमच्याकडे कारखान्याचं चेअरमन पद होतं त्याचा देखील अनुभव आहे। काय वाटतं या सगळ्या राजकीय घडामोडीतून भविष्याच्या राजकारणाला कलाटणी मिळते, ती पण तुमच्या या चेअरमन पदाच्या निवडीनंतर? जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर बरंचसं पाणी पुलाखालनं जाणार आहे, त्यानंतरचा गोकुळची निवडणूक आहे, तेव्हा बघू आपण काय करायचं। परंतु आता आपला एकच ध्येय आहे की गोकुळ दूध संघामध्ये आता जे संकलन आमचं 17-18 लाखावर आहे ते 20 लाखापर्यंत नेणं आणि जास्तीत जास्त दूध उत्पादकांना याचा मोबदला देणं, हेच आता आम्ही उद्दिष्ट घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे। काय आव्हान करताय तुमच्या गोकुळच्या सभासदांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना? आपली ही मातृसंस्था आहे कोल्हापूर जिल्ह्याची, ही दूध संस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, हे सगळं साध्य हेतू घेऊन आम्ही सर्वजण गेलो पाहिजे। गेली 2-3 महिने आम्ही गडिंग्लज तालुक्याचा दौरा केला, आजरा तालुक्याचा दौरा केला आणि चंदगडमधला एक जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही दौरा केला। त्या ठिकाणी प्रामुख्यानं आम्हाला सगळ्यांना जाणवलं 70% म्हशीचं दूध गडिंग्लज, आजरा आणि चंदगड या विभागातून येतंय आणि 30% गाईचं दूध, म्हणजे सगळ्यात जास्त म्हशीचं दूध हे गडिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातच आहे आणि हे एक हार्ट आहे गोकुळचं असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही। कारण की जास्तीत जास्त दूध या आपल्या विभागातून येतंय आणि हे जे मार्केट मुंबईला आहे, म्हशीच्या दुधाला मार्केट जे मुंबईला आहे, मुंबई पुण्याला, ते या तिन्ही तालुक्याच्यावरच अवलंबून आहे। म्हणून आम्ही प्रामुख्याने जास्त खास करून गडिंग्लज, चंदगड, आजरा तिन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांचं मी मनापासून आभारी आहे, कारण की जास्तीत जास्त जो म्हशीचं दूध जे उत्पादित होतंय ते सगळं गोकुळात त्या ठिकाणी ते देतात, त्यांचं मी मनापासून आभारी आहे। भविष्यामध्ये ते कसं आणि वाढवता येईल आम्हाला, आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची योजना अण्णासाहेब पाटील महामंडळाची, त्याच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देऊन जास्तीत जास्त म्हशी हरियाणा, पंजाब, गुजरातमधून आणून दूध आधी कसं वाढवता येईल हे याकडे आमचं लक्ष असणार आहे आणि जास्तीचं अनुदान आमचं 40,000चं अनुदान आहे, त्यामध्ये आणि काय आम्हाला वाढ करता येईल की एका म्हशीला 40,000 रुपये अनुदान आम्ही देतोय, त्यामध्ये 50,000 रुपये कसं आणि वाढ करता येईल ते आमचं उद्दिष्ट आहे। परंतु डॉक्टरची सेवा आमच्या या भागामध्ये थोडी कमी आहे, ते गडिंग्लज सेंटर करून जास्तीत जास्त डॉक्टरांची सेवा आणि कशी प्राबल्य करता येईल त्याकडे आमचं लक्ष असणार आहे। अशा सेवा वाढवून आणि दूध वाढवण्यासाठी आमचं त्यासाठी कटिबद्ध, आम्ही सर्व संचालक त्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहे दूध वाढवण्यासाठी आणि तुमची सर्व शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आम्हाला मदत या गोकुळ दूध संघाला लागणार आहे। तर लागेल ती मदत आम्ही गोकुळ दूध संघ म्हणून तुम्हाला करू, परंतु जास्तीत जास्त दूध आम्हाला द्यावं असं आवाहन मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो। केडीसी बँक आणि गोकुळ ह्या शिखर संस्था म्हणून ओळखले जातात। केडीसी बँकेला साहेब चेअरमन आहेत आणि गोकुळ आता तुम्ही चेअरमन आहात। साहेबांनी तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, गोकुळला अव्वल दर्जाचं स्थान मिळावं, देशात अव्वल ओळखावं असं त्यांचं म्हणणं आहे। काय अपेक्षेपूर्तीसाठी तुम्ही काय प्रयत्न करा? आता अमोल सारखं प्रति आव्हान एवढं मोठं आहे ते देशभर व्यापलेलं आहे आणि आमची गोकुळ दूध संस्था ही महाराष्ट्रपुरती आहे। आम्हाला देशामध्ये जर आघाडी करायची असेल तर भविष्य काळामध्ये आम्हाला राज्य पातळीवर जाऊन निर्णय घ्यावे लागतील। आता तर आमचं एक ध्येय आहे की जास्तीत जास्त दूध हे आपल्या महाराष्ट्रात कसं जास्तीत जास्त पुरवता येईल। आता पुणे मुंबईला तर आपण आहोत,
तिकडे नागपूरला कसं जाता येईल, इकडे गोव्याला आम्हाला गोवा स्टेट जवळ आहे, गोव्यामध्ये कसं आम्हाला एंट्री करता येईल, असे आमचे उद्दिष्ट असणार. पण हळूहळू का होईना आम्ही निश्चितपणे या दूध संघाला देशात 1 नंबरला आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.